अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजेच येत्या 19 एप्रिल रोजी महात्मा बसवेश्वर महाराजांची जयंती साजरी होणार असताना सोलापुरातील समाचार चौक येथील त्यांच्या ऐतिहासिक अश्वारूढ पुतळ्याचे सुशोभीकरण आणि दुरुस्तीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। मुख्य शिल्पकार श्याम सारंग यांनी साकारलेल्या या भव्य अश्वारूढ शिल्पाची काही ठिकाणी झीज झाल्याने सोलापूरचे ख्यातनाम मूर्तिकार महेश शहाणे यांच्याकडे दुरुस्तीसाठी सुपूर्द करण्यात आले होते। दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असतानाच गुरुवारी बसवेश्वर महाराजांच्या भक्तांचे एक शिष्टमंडळ पुतळा पाहणीसाठी दाखल झाले। यावेळी ट्रस्टी अध्यक्ष जगदीश पाटील, उपाध्यक्ष केदार वनारोटे, ट्रस्टी रेवणसिद्ध अवघे, खजिनदार अनिल परमशेट्टी, ट्रस्टी गणेश चिंचोळी, कार्याध्यक्ष विजय कुलते, गुरु मोकाशी तसेच महापालिकेचे जेई दिवाणजी आदी मान्यवर उपस्थित होते। दुरुस्तीनंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना मूर्तिकार महेश हे ब्रॉन्झची मूर्ती आहे आणि बहुतेक मला वाटतं त्यावेळेला बहुधा त्यावेळेला ट्रान्सपोर्टचं एवढं हे नसल्यामुळे 40 वर्षाखाली त्या शिल्पकाराने ते 2 तुकड्यात आणलं असावं आणि इथं ते एकमेकावर ठेवून टाका लावून जोडलं असावं त्याला। पण त्या गॅपमधनं बरेच पाणी, त्यात पावसाचं पाणी म्हणा, बरेच त्यात पोटात शिरत जात होतं, हॉर्सच्या पोटामध्ये किंवा घोड्याच्या पोटामध्ये जात होतं आणि ते कालांतराने थेंब 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 असं गळत होतं। त्यामुळे मूर्तीला फार मोठे इजा, जे क्रॅक्स जास्त पडत होते त्याला। मग जेव्हा आमच्याकडे ही मूर्ती आलं पहिल्या तर आम्ही ते फिल करून घेतलं, पूर्ण कंबर आम्ही प्रॉपर 3 इंचाचं पट्टी लावून ब्रॉन्झचा आम्ही वेल्ड करून घेतलं आणि कुठेही त्यात पाणी जाऊ नये या पद्धतीने दक्षता घेऊन त्याचं वेल्डिंग कम्प्लीट केलं। त्यानंतर 1995ला मूर्तीची स्थापना बसवेश्वर सर्कल येथे झाली, पण दरवर्षी आपण त्याला रंगरंगोटी करून पूजा उत्सव साजरा केला जात होता। पण यंदाच्या वर्षी गेल्या वर्षी आम्ही ज्या वेळेला पूजेसाठी गेलो तेव्हा थोडंसं त्या मूर्तीमधले खूप वेगळे भाग थोडेसे डागडुजी होणं आवश्यक आहे असं वाटलं होतं। म्हणून आपण महापौरांना गेल्या वेळेला आयुक्त साहेब असतील त्याच्या आधी महापौरांना वेळोवेळी विनंती केली होती। पण आता एक असं आहे की 25 लाख रुपये आपण 1.5 वर्षापूर्वी पालकमंत्र्याकडनं मंजूर करून आणले आणि आणल्यानंतर हे पुतळ्याचं आपण सुशोभीकरण करणं आणि रंगरंगोटी करणं अशा पद्धतीचं सूचना त्या ठिकाणी देण्यात आल्या। काम सुरू झालं आणि बरंचसं काम त्या ठिकाणी पूर्णावस्थेमध्ये येत असताना हे विशेष म्हणजे शहाणे यांच्याकडे ही मूर्ती दिली गेली आणि आनंद याचा वाटतो की इतकं सुंदर त्यांनी ते सगळं पूर्ण खरडून काढून त्या ठिकाणी जिथं जिथं उणिवा होत्या त्या सगळे दूर करून खूप सुंदर असं, जसं की आपल्या अंगावरची नस दिसते तसं नस सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला मूर्तीमधलं दिसायला लागलं। इतकं सुंदर स्वरूप मूर्ती आपल्याला या सोलापूर शहराला आता आपण 15 तारखेच्या आत माननीय महापौरांना निवेदन दिलं होतं की 23 तारखेला 15 तारखेच्या आतमध्ये आपल्याला ती मूर्ती त्या ठिकाणी स्थापना झाली पाहिजे, म्हणजे पुढे 19 तारखेला आपलं अक्षय तृतीय आहे आणि उत्सवाला त्या ठिकाणी मूर्तीचं काम पूर्ण झालं पाहिजे। प्रशासन पदाधिकारी आणि समाज बांधवांनी वेळेत सहकार्य केल्यामुळे जयंतीपूर्वी पुतळा नियोजित वेळेत बसविणे शक्य होणार असल्याचे ट्रस्टी अध्यक्ष जगदीश पाटील यांनी ठामपणे सांगितले। सोलापुरात बसवेश्वर जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरी केली जाते। याचे समाचार चौकातील हा पुतळा लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान असून जयंतीच्या पार्श्वभूमीवर पुतळा परिसराचे सुशोभीकरण जोमाने सुरू आहे।